नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। वन्यजीवांचा हौदोसाने जिल्ह्यातील शेतपिकांचं मोठं नुकसान होत आहे। वन्यजीवांना दूर ठेवण्यासाठी शेतकरी नानाविध उपाययोजना अंमलात आणतात, मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही। त्यात सर्वाधिक नुकसान रानडुक्करामुळे होत असते। रानडुक्करांचा कायमचा बंदोबस्त करा। सोबतच इतर मागण्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील धाबा कोठारी वन कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। संततधार पाऊस बरसत असतानाही हजारो शेतकऱ्यांनी मोर्चात सहभाग घेतला। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास वन्यजीवांचा बंदोबस्त आम्ही आमच्या परीने करू, असा इशारा फुसे यांनी दिला। आज गोंडपिंपरी तालुक्यात दिनांक 24 जुलै 2024 रोजी भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाची सुरुवात वन विभाग कार्यालय क्षेत्र धाबा इथून झालेली आहे। हा मोर्चा विशेषतः वन विभागाच्या अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधात आहे, कारण एकीकडे वन विभाग स्वतःचं कार्य न करता इथल्या रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरली आहे आणि दुसरीकडे वन विभागाचे कर्मचारी इथल्या शेतकऱ्यांना मारत आहे। हा अन्याय अत्याचार आजपासून सहन केला जाणार नाही आणि येणाऱ्या काळात वन विभागाला रस्त्यावर आणण्यासाठी आम्ही सर्व पर्यायाचे वापर करू आणि त्याचबरोबर येणारे दुष्परिणाम हे वन विभाग व वन मंत्री साहेबांना आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने आज धाब्यापासून ती सुरुवात झालेली आहे। अन्य फुसे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला सुरुवात झाली आहे। मी माजी उपसभापती या निमित्ताने सांगू इच्छितो की या तालुक्याच्या लोकांना फारी डिपार्टमेंटकडून कॉर्पोरेशन कडून बराच त्रास आहे। एवढा त्रास आहे की ते इथपर्यंत आज मदत काढण्याचं कारण तेच आहे। सामान्य माणसाला न्याय होत आहे की हे त्यांच्या सामान्य कास्तकारावर हात सुद्धा उचलायला कमी करत नाही, इथपर्यंत यांची मदत झालेली आहे। म्हणून हे लोक चिडून इथपर्यंत येण्याचं कारण तेच आहे। एक साधं वडवलीपार्जिक शेती करणाऱ्या लोकांना एक साधं रुंड आणून देत नाही, एक साधं फलर आणून देत नाही, चव आणून देत नाही, दांडी आणून देत नाही, वखर आणून देत नाही। हे काय फॅक्टरीत तयार होणारी वस्तू नाहीच आहे। त्यासाठी यांना विनंती करण्यासाठी आम्ही आलो की लहान लहान गोष्टीसाठी तुम्ही त्यांना त्रास देऊ नका आणि विनाकारण त्यांच्या मनांतरात चीड आणून देऊन आत्महत्येला प्रवृत्त करू नका, अशी विनंती करताना इथपर्यंत आलो। निवेदन त्यांना दिलं आहे। लाखो करोड रुपयाची संपत्ती चोरून नेतात लोक, लाकडं चोरून नेतात, त्याने दुर्लक्ष करतात आणि त्यामध्ये यांचा एजंटपणा राहतो आणि हे सामान्य माणसाचा त्रास थांबवा या विनंतीसाठी आम्ही पाठपुरावा करण्यासाठी इथपर्यंत आलो। रानटी डुकरांचा आणि इतर वन्यजीवांचा वन विभागानं बंदोबस्त करावा। सिंचनासाठी खोदलेल्या शेतातील विहिरींना त्वरित विद्युत जोडणी करावी। तालुक्यातील ज्या गावात बस सेवा नाही त्या गावात बस फेऱ्या सुरू कराव्यात। तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विषयक सर्व सेवा उपलब्ध करून द्यावे। विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये मूलभूत सोयी उपलब्ध करून द्यावे। यासह इतर मागण्यांचं निवेदन धाबा वन परिक्षेत्राधिकारी यांना देण्यात आलं। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।